धक धक माझा दिल धडकावे, तुझ्या वाचून मी कसे का राहावे. हस जरा फस जरा बोल जरा तू माझी राणी तुझ माझी मैना. गुलगया दिन साल महिना, बस मी आता मनी रहेना. काय करू बोल जरा तू. धक धक माझा दिल धडकावे, तुझ्या वाचून मी कसे का राहावे. हस जरा फस जरा बोल जरा तू माझी राणी तुझ माझी मैना. गुलगया दिन साल महिना, बस मी आता मनी रहेना. काय करू बोल जरा तू. तर नमस्कार मित्रांनो, ही व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपी आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे मी डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल दिलं ते मटेरियल इथं घ्यायचं आपल्याला. आणि सुपर VPN स्टार्ट करून कॅपकटमध्ये यायचे. न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून जे मटेरियल दिलं ते मटेरियल इथं घ्यायचं आपलं ओपन करून. आता मटेरियलचे बीट पॉईंट इथं घेतलेले आपण. तर जिथे जिथे बीट आहे का चेंज होतोय ना तिथे तिथे स्प्लाइट मारायचा आहे, म्हणजे कट करायचं आहे. हे पाहिजे दुसरा बीट पॉईंट आहे इथं खाली स्प्लाइटचं ऑप्शन, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तिसरा इथं तिथं करायचं आहे. तुम्हाला मी 2च कट करून दाखवले होते. बाकीचे आहे का जे बीट आहेत का 20 बीट पॉईंट, ते बीट पॉईंट तुम्ही कट करायचे इथं. आणि पुढचा हे एंडिंग नाही का तो कट करायचा आहे, कारण तो व्हिडिओ येतोय मग तो व्हिडिओ बरोबर नाही वाटत. कट करून टाकायचा आहे. आणि जिथे जिथे बीट चेंज होते तिथे तिथे बीट चेंज करून घ्यायचे तुम्ही. आणि ह्याच्या फोटो टाकायचा. तर पहिला फोटो क्लिक करायचे, खालचे पुढे स्क्रोल करायचे ऑप्शन, रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून तुमचा जो कोणता फोटो असेल ना त्या फोटो सेटअप करून घ्यायचा आहे. आणि ह्याला असं 2 बटन फिक्स करून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे तसं इकडे इकडे कुंकड पण ठेवू शकता तुमच्या मर्जीनुसार. आणि खाली ॲड ऑडिओ आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तर ऑडिओ लावायचा आपल्याला. आर्टस्टेकवर जायचे आणि मटेरियल दिलं ना त्याचाच ऑडिओ इथं घ्यायचा आपल्याला. धक धक माझा आता ऑडिओ पण इथं सेटअप झालेला आहे. आणि फोटो पण तुम्हाला एक टाकून दाखविला आहे ना, तर बीट पॉईंट तुम्ही कट करा आणि फोटो पण तुम्ही जॉईन करून घ्या. आता हे फोटोला तुम्ही बीट पॉईंट कट करून घेतले तर आता ह्याला काय करा, ॲनिमेशन देतात. आता मी सर्व बीट पॉईंट कट करून घेतले, तर ह्याला आपल्याला फोटोला ॲनिमेशन द्यायचे. तर पहिले फोटो क्लिक करायचं, खालचे ऑप्शन आहे ॲनिमेशन त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आता इनमध्ये जाऊन आपल्याला क्रॉस ओपन हे इफेक्ट द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमध्ये जाऊन आपल्याला 3D कार्ट 2 हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला आता कॉम्बोमध्ये आपल्याला स्लाइड वेव्ह हे इफेक्ट द्यायचे. थोडं खाली स्क्रोल करायला भेटून जाईल तुम्हाला. त्याच्या पुढच्या फोटोला आता ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आणि ट्रिपलेट 1 हे इफेक्ट द्यायचं. त्याच्या पुढच्या फोटोला आपलं कॉम्बोमध्ये ट्रिपलेट 2 हे इफेक्ट द्यायचं. त्याच्या पुढच्या फोटोला डबल आता कॉम्बोमध्ये झूम 1 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल इनमध्ये आपल्याला रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमध्ये डिस्टू राईट हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला इनमध्ये रॉक हॉरिझॉन्टली हे इफेक्ट द्यायचं. त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमध्ये डिस्टू राईट हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमध्ये 3D कार्ड 5 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला इनमध्ये साईड स्लाइड हे इफेक्ट द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमध्ये ट्रिसेंट 2 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला इनमध्ये आपल्याला रिट्रोफेड हे इफेक्ट द्यायचं. इन 2 हे इफेक्ट द्यायचं. थोडं खाली आहे स्क्रोल करायला भेटून जाईल. त्याच्या पुढच्या फोटोला आता कॉम्बोमध्ये इनमध्ये आपल्या रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. 13 सेकंद खालचं फोटोचे इफेक्ट द्यायला चालू आहे सध्याला. कॉम्बोमध्ये जायचंय आणि डिस्टू राईट हे इफेक्ट द्यायचंय. त्याच्या पुढच्या फोटोला आता कॉम्बोमध्ये आपल्या ट्रेन 4 हे इफेक्ट द्यायचंय. त्याच्या पुढच्या फोटोला आता डिस्टूर लेफ्ट हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये स्लाइड अँड सेव्ह हे इफेक्ट द्यायचंय. स्लाइड वेव्ह हे इफेक्ट द्यायचंय. लास्ट फोटोला आपल्याला आता इनमध्ये आपल्याला व्हायब्रेटिंग पेंट्स हे इफेक्ट द्यायचं आपल्याला लास्ट फोटोला. आता जेवढे पण ॲनिमेशन मधले इफेक्ट होते तेवढे देऊन झालेले. तर आता आपल्याला द्यायचं बॉडी इफेक्ट आणि व्हिडिओ इफेक्ट. तर काय करायचं, खाली इफेक्टचं ऑप्शनवर क्लिक करायचंय आणि पहिले जे 3 फोटो आहेत ना आपल्याला त्याला इफेक्ट द्यायचे ते आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल. ट्रेंडिंग पण आणि ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये पण भेटून जाईल हॅलो ब्लर म्हणून. तर ते द्यायचंय. आता समोर जे 2 फोटो सोडायचे तर डायरेक्ट 7 सेकंद 6 आणि 7 सेकंद खालचा जो मधला फोटो आहे काय त्याला इफेक्ट द्यायचे. तर ते इफेक्ट आपल्याला भेटून जाईल व्हिडिओ इफेक्टमध्ये. स्प्लाइट फ्लिकर हे इफेक्ट भेटून जाईल किंवा आपण सर्च जर केलं सर्च बारमध्ये पण येतं ते इफेक्ट. आता 8 सेकंदापासले 3 जे फोटो आहेत का त्याला इफेक्ट द्यायचे ते आपल्याला इफेक्ट बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल. ट्रेंडिंग आहे किंवा क्लोनमध्ये पण भेटून जाईल आपल्याला हे फ्रॅगमेंट क्लोन म्हणून ते द्यायचं आहे.
10 सेकंद आणि 11 सेकंद मधला हा फोटो आहे का त्याला इफेक्ट द्यायचा आहे. हा व्हिडिओ इफेक्ट मध्ये भेटून जाणार आपल्याला. 3 लेअर मिरर हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. आता 12 सेकंदापासले जे 2 फोटो आहे ना त्याला इफेक्ट द्यायचं आहे. ते इफेक्ट आपल्याला आपलं व्हिडिओ इफेक्ट मध्ये भेटून जाईल. प्रो मध्ये 3D सराउंड हे इफेक्ट द्यायचं आहे. आता 15 सेकंदापासला जो हा फोटो आहे का त्याला इफेक्ट द्यायचा डायरेक्ट. आता त्याला इफेक्ट बॉडी इफेक्ट मध्ये भेटून जाईल. ग्लोइंग लाईन मध्ये भेटून जाणार आपल्याला टोटम फ्लेम म्हणून. तर आता व्हिडिओ आपली क्रिएट झालेली आहे आणि वर आहे का ऑप्शन आहे 1080p ऑप्शन. तिथे 4K करायचे आणि खाली लो आणि हाय ते हाय करून टाकायचा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाकायचा. आणि जर हा कोणाला व्हिडिओ बनवायचा असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर देतोय. त्याच्यावर तुमचा फोटो टाका आणि ही फक्त व्हिडिओ काय करा मला व्हॉट्सअपला शेअर करा. मला समजेल की ही व्हिडिओ तुम्हाला बनवायची आहे. आता तुम्हाला एकदम फ्रीमध्ये भेटेल. फक्त आपल्या चॅनल काय करा सबस्क्राईब करा आणि इंस्टा आयडीला तेवढं फॉलो करा. धन्यवाद.